नमस्कार मित्रांनो. मित्रांनो 2025च्या मुख्य परीक्षेसाठी आता केवळ 4च महिने आपल्या हातामध्ये या ठिकाणी शिल्लक आहे. 2025 ची मुख्य परीक्षा हे एप्रिल महिन्यामध्ये 2026 ला या ठिकाणी होणार आहे. डिसेंबर महिना आता गेला. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलला थेट पद्धतीनं तुम्हाला मुख्य परीक्षेला सामोरं या ठिकाणी जायचंय. मुख्य परीक्षेला सामोरं जात असताना तुम्हाला GS1 हा एक महत्वाचा या ठिकाणी घटक आहे आणि या GS1 मध्ये इतिहास हा जो विषय आहे, हा सुरुवातीलाच या ठिकाणी GS1 मध्ये तुम्हाला भिडणार आहे. आणि म्हणून मग इतिहास GS1 चा सिलेबस काय नेमका आहे, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. इतिहास GS1 मध्ये कोणकोणते महत्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे, ते पण आपल्याला इथे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि इतिहास GS1 मध्ये जो एक महत्वाचा या ठिकाणी नव्यानं आलेला घटक जो आहे, तर त्या त्या घटकाची तयारी करत असताना कोणकोणते सब टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे, ते पण आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. याशिवाय यू-पी-एस-सीनं या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि कोणत्या घटकावर जास्त वेटेज दिलेलं आहे, त्यावर पण आपल्याला आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे. आणि त्यामुळे जे विद्यार्थी 2025च्या मुख्य परीक्षेची तयारी करत आहात किंवा यानंतर 2026, 27, 28च्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून जे अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणार आहेत, अशा विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास GS1 मध्ये खास करून हा जो नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला घटक आहे, जो कला, साहित्य आणि स्थापत्य आणि त्याचबरोबर मध्य काळातील भक्ती चळवळ, तर या नव्या टॉपिकमध्ये कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, या सर्व घटकांवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचंय. त्यामुळं राज्यसेवेची तयारी करत असाल, तर हे लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. या लेक्चरमध्ये आपण या सर्व घटकांवर डिटेलपणे चर्चा करणार आहे. आता लक्षात घ्या, सुरुवातीला तर आपण पाहूया, की आयोगानं नेमकं GS1 मध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी कशा पद्धतीचा सिलेबस दिलेला आहे, तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, पाहायला भेटतं पेपर क्रमांक 4 जो 250 मार्कांचा आहे आणि ज्यामध्ये सामान्य अध्ययन 1 मध्ये जर आपण पाहिलं, तर सुरुवातीचे 6 मुद्दे हे या ठिकाणी इतिहास या घटकाशी संबंधित आहे. त्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, त्याचबरोबर साहित्य आणि स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील, असं आयोगाने इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पहिला क्रमांक जो आहे, हा पहिल्या क्रमांकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की प्राचीन काळामध्ये असणारी कला, कलेची विविध रूपं, त्याचबरोबर साहित्य आणि स्थापत्य कला यांचा समावेश या ठिकाणी आहे. आणि दुसरा जो घटक आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत, तर त्या दुसऱ्या घटकामध्ये महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्या भक्ती चळवळीचं तत्वज्ञान हा दुसरा महत्वाचा सिलेबसचा मुद्दा इथे या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, हे 2 महत्वाचे घटक हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या उपघटकांची आपल्याला माहिती या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. कोणत्या उपघटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, यावर आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर आधी तर हा सिलेबस आपण पाहिला. तर या सिलेबसमध्ये कोणकोणते उपघटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, ते आपण पाहू आणि यू-पी-एस-सीनं कशा संदर्भामध्ये, कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहे, ते पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. का इथं जर आपण पाहिलं, तर आपण हा सिलेबस जो आहे, तर त्या सिलेबसमध्ये सिलेबसचा घटक क्रमांक 1 जो आहे, टॉपिक 1 जो आहे, त्या टॉपिक 1 मध्ये कोणकोणत्या ठिकाणी मुद्दे, सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहे, त्याच्यावर थोडंसं आता आपण इथं काम करूया. आता बघा, इथं म्हटलेलं काय आहे, की भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य आणि स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. बस आयोगानं एवढी एक लाईन या ठिकाणी दिली आणि तुम्हाला सांगितलं, की यावर अभ्यास करा. मात्र विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचा ते माहीत नाहीये आणि खास करून यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेशन पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो, की हो, आपल्याला अशा पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी फॉलो करावा लागणार आहे. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला काय अभ्यासावं लागणार आहे? प्रागैतिहासिक काळातील असणारी शैल्य चित्रकला,
ज्याला आपण रॉक पेंटिंग या ठिकाणी म्हणतो. तर त्याचा अभ्यास आपल्याला इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. शैल्यचित्र जसं भीमबेटकामध्ये होती, लखुडियारमध्ये या ठिकाणी होती. तर तशा प्रकारची शैल्यचित्रकला रॉक पेंटिंग ज्याला म्हटलं जातं, तर तो आपल्याला अभ्यासावा लागेल. याचबरोबर हडप्पा संस्कृती आहे. तर त्या हडप्पा संस्कृतीतील नगर रचना, हडप्पा संस्कृतीतील कला आणि स्थापत्य यावर पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर वैदिक कालखंड जर आपण पाहिला, तर या वैदिक कालखंडामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय बदल कशा पद्धतीचे झाले, त्यावर पण आपल्याला इथं अभ्यासावं लागणार आहे. तर वैदिक काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक बदल हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे या टॉपिक अंतर्गत. त्याचबरोबर बौद्ध आणि जैन धर्मातील कला आणि स्थापत्य. मग यामध्ये आपल्याला खास करून स्तूप, विहार आणि चैत्य यांच्यावर या ठिकाणी काम करावं लागेल. म्हणजे यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने या ठिकाणी केलं होतं, स्तूप काय नेमका होता, चैत्य कशा पद्धतीने बनवलं जात होतं, तर ते तुम्हाला उदाहरणासहित या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं लागेल, हे लक्षात असू द्या. पुढे जर आपण पाहिलं तर मौर्य काळ जो आहे, तर या मौर्य काळातील कला आणि स्थापत्य हा एक पुढचा घटक आपल्याला अभ्यासावा लागेल. तर मौर्य कालखंड जो आहे, तर त्या मौर्य कालखंडामध्ये कशा पद्धतीनं इराणी कलेचा प्रभाव या ठिकाणी दिसून येतो, हे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडावं लागेल. याचबरोबर या ठिकाणी अशोकाच्या काळामध्ये कला आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्थापत्यामध्ये कोणकोणत्या नव्या तत्वांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला, त्याची वैशिष्ट्य काय आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. जसं की आपल्याला माहिती आहे, की मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर भारतामध्ये या ठिकाणी विदेशी आक्रमणकर्त्यांनी हल्ला केला. त्यामध्ये युनान, शक, पार्थियन कुशाण होते आणि याच काळामध्ये प्रादेशिक सत्ता देखील स्थापन झाल्या. ज्यामध्ये या ठिकाणी शुंग, कण्व, सातवाहन आणि चेदी या ठिकाणी होते. त्यांच्या मिलापातून भारतात जी नवीन संस्कृती उदयास आली, तर त्या संस्कृतीवर पण आपल्याला काम करावं लागेल. ज्यामध्ये मौर्योत्तर काळातील कला आणि स्थापत्य या घटकावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मग लक्षात घ्या मौर्योत्तर काळ म्हणजे मौर्यांच्या नंतरचा जो काळ आहे, तर त्या काळामध्ये कशा पद्धतीनं कला स्थापत्य या ठिकाणी आहे, तो आपल्याला घटक अभ्यासायचा आहे. मग यामध्ये आपल्याला गांधार कला जो आहे, तो घटक अभ्यासावा लागेल. मथुरा कला जो आहे, तो घटक अभ्यासावा लागेल. पारहूत कला केंद्र जे आहे, याचबरोबर अमरावती कला केंद्र आणि सातवाहनांच्या काळामध्ये निर्माण झालेल्या या ठिकाणी नागार्जुन कोंढा कला केंद्र याचाही आपल्याला या टॉपिक अंतर्गत अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात असू द्या. पुढे जर आपण पाहिलं, तर त्यानंतर गुप्त कालखंड जो आहे, तर या गुप्त कालखंडामध्ये गुफा वास्तुकला आणि त्याचबरोबर या ठिकाणी नाणी यांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. मग आपल्याला पाहायला भेटेल, की अजिंठा आणि वेरूळ जे आहे, यांच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. तर लक्षात घ्या, अजिंठा वाकाटकांच्या काळामध्ये या ठिकाणी विकसित झालेली या ठिकाणी गुफा आहे. तर वेरूळ जर आपण या ठिकाणी पाहिलं, तर ते राष्ट्रकूटांच्या काळामध्ये विकसित झालेली गुफा वास्तुकला या ठिकाणी आहे. यांच्यावर डिटेलपणे चर्चा करावी लागणार आहे. यू-पी-एस-सीने या टॉपिकवर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. यू-पी-एस-सीचे पण प्रश्न आपण नंतर लगेच इथे या ठिकाणी पाहणारच आहोत बघा. पुढे मग आपल्याला याच काळामध्ये गुफा वास्तुकलेमध्ये भाजे कारले लेणी, त्याचबरोबर एलिफंटा केव्ह जे आहे, त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती इथे या ठिकाणी जाणून घ्यावी लागणार आहे. याचबरोबर मंदिर स्थापत्य आणि मूर्तिकला हा एक घटक आपल्याला याच टॉपिक क्रमांक 1 अंतर्गत या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे, लक्षात घ्या. मग यामध्ये आपण पाहणार आहोत मंदिर स्थापत्य व मूर्तिकला. तर त्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या मंदिर शैलींचा अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे द्रविड मंदिर शैली, दुसरं आहे ते म्हणजे नागर मंदिर शैली, त्याचबरोबर आहे वैसर मंदिर शैली, याचबरोबर या ठिकाणी इथं पल्लव मंदिर शैली, होयसळ मंदिर शैली, याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे, की चंदेलांच्या काळामध्ये जी मंदिर शैली विकसित झाली, ते पण आपल्याला पाहावं लागेल आणि हेमाडपंथी मंदिर शैली जी आहे, ती पण काय नेमकी आहे, ते पण आपल्याला अभ्यासावं लागेल. तर मंदिर स्थापत्य आणि मूर्तिकला यामध्ये हे महत्त्वाचे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. याचबरोबर पुढे जाऊन भारतीय कांस्य मूर्तिकला जी आहे, त्याच्यावर पण अभ्यास आपल्याला करावा लागेल, की कशा पद्धतीने कांस्य मूर्तिकला भारतामध्ये या ठिकाणी विकसित या ठिकाणी झाल्या. धातूच्या मूर्त्या बनवायची तर टेक्निक कशा पद्धतीने या ठिकाणी आली. बौद्ध धर्म, जैन धर्माच्या मूर्त्या कशा स्थापित झाल्या. अगदी प्राचीन काळामध्ये आपल्याला एक नर्तिकेचं त्रिभंग मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते. तर त्याच्यावर पण प्रश्न आयोग विचारत असतो, हे लक्षात येतं. तो हा एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. याच टॉपिक अंतर्गत आपल्याला इंडो इस्लामिक कला जी आहे, तर ही इंडो इस्लामिक कला ही देखील या ठिकाणी अभ्यासावी लागेल. म्हणजे मध्य कालखंडात जेव्हा आपण जातो, तेव्हा मध्य कालखंडामध्ये सल्तनत काळातील आणि मुघल काळातील जी काही कला या ठिकाणी आहे, त्याला आपण इंडो इस्लामिक कला या ठिकाणी म्हणतो.
तर त्या कलेवर पण आपल्याला चर्चा करावी लागणार आहे, अभ्यास करावा लागेल. यामध्ये खास करून सल्तनत काळातील कला केंद्र किंवा सल्तनत काळात विकसित झालेली कला, या काळात निर्माण झालेले नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित असणारे नवीन बदल, याचबरोबर मुघल काळामध्ये असणारी वास्तुकला कशा पद्धतीची या ठिकाणी राहिलेली आहे. त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाचा बदल या ठिकाणी मुघल काळामध्ये स्थापत्य कलेमध्ये, वास्तुकलेमध्ये झाला, त्यावर पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे जर आपण पाहिलं, तर भारतीय चित्रकला हा पण एक टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे. तर भारतीय चित्रकला जी आहे, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. मग प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत भारतीय चित्रकलेच्या संदर्भामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. मग अगदी प्राचीन काळामध्ये जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी भीमबेटकामध्ये पण या ठिकाणी चित्र काढलेली होती. मग या भीमबेटकांमधल्या चित्रांमध्ये देखील रंग वापरण्यात आला होता. पुढे जर आपण पाहिलं अजिंठा चित्रकला आहे, अजिंठा केव्हज आहे, लेणी आहे. त्यामध्ये पण चित्र या ठिकाणी काढले. दक्षिण भारतामध्ये पण या ठिकाणी काही अशा गुफा निर्माण झाल्या. त्यामध्ये पण या ठिकाणी त्या गुफांमध्ये विविध प्रकारची चित्र काढली गेली. पुढे पण आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, या ठिकाणी मुघल कालखंड आहे किंवा मध्य कालखंड आहे. तर त्या काळामध्ये दिल्ली सल्तनत आणि त्याचबरोबर पुढे मुघलांच्या काळात विकसित झालेली चित्रकला आणि मग आधुनिक काळामध्ये जात असताना मध्ये निर्माण झालेली या ठिकाणी राष्ट्रवादी चित्रकला, त्याच्यावर पण आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. तर हे सगळे घटक तुम्हाला टॉपिक 1 मध्ये या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, हे लक्षात असू द्या. आता बघा, हे सगळे घटक टॉपिक 1 मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला फक्त आता कलेची रूपे आणि स्थापत्यावर चर्चा केली. मात्र साहित्यावर अजूनही आपण चर्चा केली नाही. तर साहित्य आपल्याला कुठल्या या ठिकाणी अभ्यासायचे ते पण लक्षात घ्या. कारण आयोगाने सिलेबसमध्ये केवळ कला आणि त्याचबरोबर स्थापत्य दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला साहित्यावर पण अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात असू द्या. तर साहित्य जे आहे, हा साहित्य पण एक महत्त्वाचा घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. मग ज्याच्यामध्ये धार्मिक साहित्य हा एक घटक आपल्याला पाहायचा आहे. मग या धार्मिक साहित्यामध्ये खास करून आपल्याला कोणकोणते धार्मिक साहित्य या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर त्यामध्ये या ठिकाणी वैदिक काळातील धार्मिक साहित्य जे आहे, त्याचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. याचबरोबर बौद्ध धर्मीय साहित्य जे आहे, हे आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि खास करून या ठिकाणी जैन धर्मीय साहित्य जे आहे, त्यांचा पण आपल्याला या काळामध्ये ह्या टॉपिकमध्ये या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. याच सोबत आपल्याला दुसरा घटक आहे, तो म्हणजे अधार्मिक साहित्य जे आहे, तो पण आपल्याला पाहायचा आहे. अधार्मिक साहित्य जे धार्मिक नाहीये, त्याला आपण वैज्ञानिक पण म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. तर अधार्मिक साहित्य ते पण आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल, की कालिदास आहे, त्याचबरोबर या ठिकाणी भास आहे, त्याचबरोबर विशाखा दत्त या ठिकाणी आहे. यांची लिहिलेली नाटकं जी आहे, त्यांनी लिहिलेली कलाकृती जी आहे, तर त्यावर आपल्याला इथे ठिकाणी अ, अभ्यासावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. शूद्रकाचं मृच्छकटिकम या ठिकाणी आहे. या प्रकारच्या सगळ्या घटक जे काही साहित्य आहे, त्यांचा पण आपल्याला अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे, लक्षात घ्या. आणि मग शेवटी साहित्य या घटकाअंतर्गत आपल्याला विदेशी प्रवास वर्णन जे आहे, तर ते फॉरेन अकाउंट्स जे आहे, तर ते फॉरेन अकाउंट्स ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. जे विदेशी प्रवासी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत भारतामध्ये आले, खास करून आपण जर प्राचीन काळामध्ये या ठिकाणी पाहिलं तर मॅगस्थनीच आहे. पुढे जर आपण पाहिलं तर 3 चिनी बौद्ध प्रवासी फायान ह्युआंग इत्सिंग आहे, प्लिनी आहे, प्लुटार्क या ठिकाणी आहे. याचबरोबर अज्ञात नाविक या ठिकाणी आहे. तर हे जे आहे, तर या सर्व लोकांनी भारताच्या बाबत जे लिखाण केलं, त्यांचा पण आपल्याला अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणजे क्रमांक 1 जो आपला टॉपिक इथं सांगितलेला आहे, तर त्या टॉपिकमध्ये आपल्याला कला, साहित्य आणि स्थापत्य हे 3 घटक जे आहेत ते अभ्यासावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. आता हा क्रमांक 1 चा घटक झाल्यानंतर आपण आता दुसरा घटक जो आहे, तो इथे या ठिकाणी पाहूया. भक्ती चळवळ, जो खूप इम्पोर्टंट या ठिकाणी टॉपिक इथं मांडला जातो, लक्षात घ्या. तर आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे, तर त्या सिलेबसमध्ये फक्त एवढी एकच ओळ दिली, ती म्हणजे महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचं योगदान, हे आपल्याला फक्त एवढी एकच लाईन दिली. मात्र त्यामध्ये कोणकोणते घटक अभ्यासावे लागतील ते आपल्याला पाहायचंय. लक्षात घ्या, केवळ भक्ती चळवळ नाहीये, तर भक्ती चळवळीसोबत भक्ती चळवळीचं तत्वज्ञान देखील या ठिकाणी आहे. जर आपण इकडे पाहिलं तर लक्षात घ्या, तर भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याला याच्या मुळातून या ठिकाणी सुरुवात करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये तत्वज्ञानामध्ये भारतीय तत्वज्ञान माहिती पाहिजे. षडदर्शन आहे, आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग,
त्याचा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. याचबरोबर भारतामध्ये असणारे विविध धार्मिक संप्रदाय, हे पण तुम्हाला या टॉपिक अंतर्गत या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. विविध संप्रदाय कारण लक्षात घ्या भक्ती चळवळीचा जो उदय झाला, भक्ती चळवळीचा जो विकास या ठिकाणी झाला, शैविझम आणि वैष्णविझम पण जास्त झालेलं आहे आणि म्हणून मग आपल्याला त्या काळामध्ये असणारे विविध धार्मिक संप्रदाय, मग ज्यामध्ये बौद्ध धर्मातील विविध धार्मिक संप्रदाय, त्याचबरोबर जैन धर्मातील विविध धार्मिक संप्रदाय आणि वैदिक धर्मातील विविध धार्मिक संप्रदाय यांचा पण आपल्याला अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, की आपण काय करतोय बघा सध्या, आपण फक्त या ठिकाणी पुस्तकं वाचत बसलेलो आहे. मात्र पुस्तकं वाचत असताना सिलेबस काय डिकोडिंग करणं गरजेचं आहे, ते पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कुठल्या-कुठल्या घटकांवर आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, ते आपल्याला थोडंसं या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. शेवटी लक्षात घ्या, पेपर 1 जो आहे, जी-एसचा पेपर क्रमांक 1 जो आहे, तो जी-एस-1 झाल्यानंतर जी-एस-2 ला तुम्हाला सामोरं जायचंय. पण जी-एस-1 मध्ये हिस्ट्रीमध्ये जर आपण मार्क खाल्ला, त्याचं साहजिकच या ठिकाणी त्याचं साहजिकच प्रतिबिंब हे तुम्हाला या ठिकाणी जी-एस-2, जी-एस-3, जी-एस-4 वर या ठिकाणी जाईल. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जर पहिलाच पेपर जर कठीण गेला हिस्ट्रीचा, तर मग मात्र तुम्हाला या ठिकाणी बाकीचे पेपर पण कठीण जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित इतिहास जी-एस-1चा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याचं या ठिकाणी डिकोडिंग समजून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण त्या घटकांचा अभ्यास आपल्या अभ्यास रचनेमध्ये या ठिकाणी आपण करू शकतो, त्याचा समाविष्ट करू शकतो. मग यामध्ये आपल्याला हे संप्रदाय पाहिल्यानंतर तमिळ भक्ती चळवळ त्याचा अभ्यास करावा लागेल. मग तमिळ भक्ती चळवळीमध्ये नयनार आहे आणि अल्वार संत आहे. नयनार संत आणि अल्वार संत यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. दक्षिण भारतामध्ये अशा पद्धतीनं हे तमिळ भक्ती आंदोलन उभं राहिलं आणि ज्यांनी बौद्ध आणि जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा पराभव कशा पद्धतीने केला, तो आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. तर हे सगळे घटक पाहून आपण यू काय प्रश्न यावर विचारले, ते पण आपण पाहूया. कोणत्या घटकावर किती वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे, ते पण आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या यू प्रश्न एम मध्ये पण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यू प्रश्न आत्ता 2025 च्या पेपरसाठी तुम्हाला या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. हे आता मी तुम्हाला थोड्या वेळातच या ठिकाणी दाखवणारच पण आहे. भक्ती चळवळ आणि त्याचं तिचं तत्वज्ञान या ठिकाणी मग अभ्यासायचं आहे. मग भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान अभ्यासावं लागेल. मग या तत्वज्ञानामध्ये अद्वैतवाद जो आहे, द्वैतवाद जो आहे, विशिष्ट द्वैतवाद आहे, द्वैतवाद आणि शुद्ध द्वैतवाद याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागेल. शंकराचार्यांनी अद्वैतवाद या ठिकाणी मांडला. रामानुजाचार्य यांनी विशिष्ट द्वैतवाद या ठिकाणी मांडला. मग या ठिकाणी मध्वाचार्यांचा आहे, वल्लभाचार्यांचा आहे, निंबाळकाचार्यांचा आहे. यांचं या ठिकाणी द्वैतवाद, शुद्ध द्वैतवाद हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावं लागेल. काय नेमकी यांची फिलॉसॉफी होती, काय नेमकी भूमिका या ठिकाणी होती आणि हे पाहिल्यानंतर मग संतांची कामगिरी आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा घटक तुम्हाला पाहायचा आहे. संतांची या ठिकाणी कामगिरी मध्यकाळामध्ये कशा पद्धतीची या ठिकाणी राहिली आणि त्या मध्यकाळातील कामगिरीचा भारतीय समाजावर कशा पद्धतीचा परिणाम झाला, तो आपल्याला पाहायचा आहे. मग भारत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र या दोन्हीच्या कॉन्टेक्स्टमधनं तुम्हाला या ठिकाणी हा घटक पूर्ण करायचा आहे. यामध्ये दिलेलंच आहे, की भारतातील संत आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील संत आणि त्यांची कामगिरी आणि हे पाहिल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी मध्यकाळामधली सुफी संतांची चळवळ हा पण आपल्याला अभ्यासाचा टॉपिक या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. आता सुफी संतांची चळवळीचा समाविष्ट नाही केला, परंतु यू त्या टॉपिकशी संबंधित प्रश्न विचारले. याचाच अर्थ काय आपल्याला त्या घटकावर पण अभ्यास करावा लागणार आहे. आता बघा हे मी तुम्हाला फक्त केवळ 1 आणि 2 टॉपिकच तुम्हाला इथे या ठिकाणी सांगितले आयोगाचे आणि त्याचे काही सब टॉपिक जे आहे ते मी तुम्हाला इथं दाखवले. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला अ, अ, भारतातील प्राचीन काळातील या ठिकाणी कला, स्थापत्य आणि साहित्य आणि भक्ती चळवळ यावरच चर्चा करणार आहे. आता या टॉपिक पाहिल्यानंतर याचे सब टॉपिक पाहिल्यानंतर आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, की यू कशा पद्धतीचे प्रश्न या सदर टॉपिकवर या ठिकाणी विचारलेले होते. त्या घटकांवर आता आपण इथं चर्चा करूया. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हे समजून येईल, की हां, आपल्याला आता या टॉपिकनुसार या ठिकाणी पाहायचंय. तर लक्षात घ्या, या पद्धतीनं 2013 ते 2025 पर्यंत यू-पी-एस-सीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेशन आहे इतिहासात जी-एस-1 मधले, ते सगळे मी या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत आणि ते सगळे एकत्रित करून तुम्हाला आता मी या टॉपिकचे प्रश्न कशा पद्धतीने आयोगानं विचारले, ते आता मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगतो. जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल, की जो मी सिलेबस डिकोडिंग करून तुम्हाला दिलाय,
त्या सिलेबसचा आणि पी-वाय-क्यूचा किती जवळचा संबंध या ठिकाणी आहे. आणि मग लक्षात येईल आपल्याला, की हो, आपण हा सिलेबस या ठिकाणी जो दिलेला आहे मी तो फॉलोच करावा लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, इथं आपण पाहूया, पहिलं तर वेटेज कोणत्या घटकामध्ये किती आहे? जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आयोगानं एकूण 6 घटक दिलेले आहेत. इतिहास GS1 मध्ये त्या ठिकाणी 6 घटकांची चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये जर आपण पाहिलं वर्ल्ड हिस्ट्री आहे, पोस्ट इंडिपेंडंट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फ्रीडम स्ट्रगल या ठिकाणी आहे. मॉडर्न इंडिया आणि आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंट अशा प्रकारचे हे घटक आपल्याला पाहायला भेटतात. आता लक्षात घ्या, इथं जर आपण पाहिलं आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंट जर आपण पाहिली, आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंट जर पाहिली, तर लक्षात घ्या हे किती आहेत तर 35% सिलेबस हा तुमचा आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंटमध्ये आहे. 35% सिलेबस आणि त्याचबरोबर 35% प्रश्न म्हणू आपण. 35% प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी 100 35% प्रश्न जे आहे, हे आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंटवर विचारले जात आहेत. त्यामुळे किती इम्पोर्टंट आहे हे लक्षात घ्या. जर आपण ऑन एन एव्हरेज काढला तर GS1 मध्ये 3 विषय आहेत. एक आहे इतिहास, दुसरा आहे समाजशास्त्र आणि तिसरा आहे भूगोल. आणि 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, तर आपण जर समसमान वेटेज जरी दिलं, तर इतिहासाला 7 प्रश्न असतील, जिओग्राफीला 7 प्रश्न असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी समाजशास्त्राला 6 प्रश्न असतील. तर हे प्रमाण कधी वर-खाली पण होऊ शकतं. म्हणजे इतिहासाचे 7 प्रश्न जर आहे, तर 7 पैकी 3 प्रश्न हे तुम्हाला आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंट या टॉपिकवर विचारणारच आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर भक्ती चळवळ आणि त्याचबरोबर आर्ट अँड कल्चर या टॉपिकवर या ठिकाणी 3 प्रश्न हे हमखास असणार आहे आणि ज्याचं वेटेज या ठिकाणी 35% या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं, तर लक्षात घ्या, इथं बघा फ्रीडम स्ट्रगल आहे, फ्रीडम स्ट्रगल आणि त्याचबरोबर मॉडर्न इंडिया, फ्रीडम स्ट्रगल आणि मॉडर्न इंडिया यांना आपण एकत्र जर या ठिकाणी केलं, फ्रीडम स्ट्रगल आणि मॉडर्न इंडिया या 2 घटकांना जर आपण एकत्र केलं, तर इथे पण जर आपण पाहिलं ना, तर इथे पण 35% या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्या. वेटेज किती आहे? तर इथं पण आपल्याला दिसतंय, की याचं वेटेज या ठिकाणी आहे 35% लक्षात घ्या. ठीक आहे. 35% याचं पण दोघांचं वेटेज आहे. म्हणजे मॉडर्न इंडिया आणि त्याचबरोबर फ्रीडम स्ट्रगल यांचं पण 35% या ठिकाणी आहे. आणि मग पोस्ट इंडिपेंडन्सचं जर आपण इथं पाहिलं, तर पोस्ट इंडिपेंडन्स जो आहे स्वातंत्र्योत्तर भारत, त्याचे 12% या ठिकाणी आहे वेटेज. आणि मग वर्ल्ड हिस्ट्री जर आपण पाहिलं तर ते केवळ 18% या ठिकाणी आहे लक्षात घ्या. म्हणजे जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, आर्ट अँड कल्चर आणि मॉडर्न इंडिया जो आहे तो इम्पोर्टंट आहे. म्हणजे इंडियन हिस्ट्री ज्याला आपण म्हणू शकतो. तर लक्षात घ्या, तर इथं पण 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात बघा. मॉडर्न इंडियावर 3 प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आर्ट अँड कल्चर आणि भक्ती मूव्हमेंटवर 3 प्रश्न असणार आहे. आणि मग वर्ल्ड हिस्ट्री आणि फ्रीडम आणि या पोस्ट इंडिपेंडन्स याच्यावर एक प्रश्न इथे या ठिकाणी जनरली विचारले जाईल. कधी-कधी 2 पण असू शकतात. परंतु 1 किंवा 2 प्रश्न या टॉपिकवर या ठिकाणी असू शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे 2025 चा सामोरं जात असताना इतिहासाचं जे फ्रेमवर्क मी तुम्हाला इथं दिली, ती तुमच्या परीक्षेसाठी, अभ्यासासाठी खूप इम्पोर्टंट या ठिकाणी असणार आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं 25 ला जे कोण विद्यार्थी तयारी करतायत, जे मेन्सला या ठिकाणी क्वालिफाय होणार आहेत, तर त्यांनी या ठिकाणी हे डोक्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आर्ट अँड कल्चर भक्ती मूव्हमेंटला 35% वेटेज आहे आणि इंडियन हिस्ट्री जी आहे, ज्याला मॉडर्न इंडिया आणि फ्रीडम स्ट्रगल आणि पुढे पोस्ट इंडिपेंडन्स जरी आपण यामध्ये घेतलं, तर इथं पण 35 ते 40% वेटेज मॉडर्नवर या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. मग त्याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी करावा लागेल. ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करावे लागणार आहे आणि हा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं हे मेन्सला गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी जबाबदारी देखील आहे. आता आपण या संदर्भात आयोगाचे प्रश्न काय होते यू-पी-एस-सीचे फक्त एक ओझरती नजर आपण इथे या ठिकाणी देऊया. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हे स्ट्रक्चर आणि हे प्रश्न कसे विचारलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कळेल बघा. आता इथं बघा हडप्पा काळातील वास्तुकला, त्याची ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा. 2025 च्या पेपरला आता यू-पी-एस-सीचा पेपर झाला. त्याच्यामध्ये हा हडप्पाकालीन वास्तुकला त्याच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा, हा प्रश्न आला. त्याचबरोबर अकबराचं धार्मिक समन्वयाचे मुख्य भूमिकेचं परीक्षण करा. हे मिडिव्हल इंडियाशी संबंधित हा प्रश्न आला. त्याचबरोबर चंदेल कला आहे. शिल्पकारांनी चंदेल कलाच्या संदर्भामध्ये काय-काय भूमिका घेतलेली होती, तर त्या चंदेलांवर या ठिकाणी प्रश्न आला. चंदेलांच्या काळामध्ये खजुराहो मंदिराची स्थापना या ठिकाणी झाली. म्हणजे त्याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी. बघा ऋग्वैदिक कालखंड आहे बघा. ऋग्वैदिक काळापासून उत्तरवैदिक काळापर्यंत
अर्थव्यवस्था आणि त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात झालेले बदल जे होते, ते अधोरेखित करायचे आहेत. तर अर्थव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात झालेले बदल वैदिक काळातून उत्तरवैदिक काळात जात असताना काय झाले? त्याच्यावर प्रश्न इथं विचारलेला आहे. त्याच नंतर पुढे जर आपण इथं पाहिलं थोडंसं मी हे वरती या ठिकाणी घेतो म्हणजे आणखीन जास्त छान पद्धतीने तुम्हाला इथे या ठिकाणी समजून देईल. त्यानंतर जर आपण पाहिलं परत एकदा चोल डायनेस्टी जी आहे, तर त्या चोलांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक सेंटन्स विचारलं आणि चोलांवर प्रश्न विचारला. बघा सेंटन्स काय, की जरी महान चोल साम्राज्य अस्तित्वात नाही, तरी त्यांच्या कला व स्थापत्यातील महान कार्यामुळे त्यांचं नाव आजही मोठ्या अभिमानानं घेतलं जातं. म्हणजे चोलांनी कशा पद्धतीनं कला आणि स्थापत्यामध्ये महान कार्य केलं. म्हणजे बघा आता इथं तुम्हाला द्रविड मंदिर शैली तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर नटराजनची कांस्य मूर्ती बनवली गेली यांच्या काळामध्ये, त्याबद्दलची माहिती इथे या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तर हे घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहे. बृहदीकालेश्वर मंदिर यांच्याच काळामध्ये निर्माण या ठिकाणी झालेलं आहे. ते माहिती असेल आपल्याला. त्याचबरोबर बघा कांचीचे पल्लव आहे बघा दक्षिण भारतात. दक्षिण भारतातील आर्ट एंड कल्चरवर प्रश्न सातत्याने यू विचारत असते बघा. तर कांचीच्या पल्लवांचा दक्षिण भारतातील कला आणि साहित्याच्या विकासातील योगदान काय आहे? हे तुम्हाला विचारायचं. जसं पल्लवांच्या काळामध्ये धर्मराज मंदिराची निर्मिती या ठिकाणी झाली. त्याशी संबंधित या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे बघा वैदिक समाजावर प्रश्न आहे बघा. वैदिक समाज आणि धर्माची मुख्य वैशिष्ट्य कोणती आहे? वैदिक समाज आणि वैदिक धर्माची मुख्य वैशिष्ट्य कोणती आहे? आणि भारतीय समाजात अजूनही त्यातील काही ठळक वैशिष्ट्य दिसून येतात. अशा पद्धतीचा हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. कधीचा प्रश्न आहे 2023च्या 2023 हे बघा 2023च्या यू-पी-एस-सीच्या पेपरमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. त्याचबरोबर जर आपण थोडंसं आणखीन जर इथं पाहिलं, तर लक्षात घ्या आणखीन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. वैदिक समाजाशी संबंधित प्रश्न आल्यानंतर हा एक प्रश्न बघा दिल्ली सल्तनत काळ. तर दिल्ली सल्तनत काळामध्ये कोणते मोठे तांत्रिक बदल झाले आणि त्या तांत्रिक बदलांचा भारतीय समाजावर कसा प्रभाव पडला, हे तुम्हाला इथं विचारलं. दिल्ली सल्तनत कालखंड त्यामध्ये कोणते मोठे तांत्रिक बदल या ठिकाणी झाले आणि त्यामध्ये त्या तांत्रिक बदलांचा भारतीय समाजावर काय नेमका परिणाम झाला, यावर इथे या ठिकाणी चर्चा करा, असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे ना? तर तर या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. म्हणजे आपण जो सिलेबस डिकोडिंग केला, तो एकदम सिलेबस या ठिकाणी या यू-पी-एस-सीच्या पी-वाय-क्यूला इथे या ठिकाणी मॅच होणार आहे. त्याच घटकांशी संबंधित प्रश्न आले आहेत बघा. बघा पुढे बघा आपण प्राचीन भारताच्या विकासासाठी कारणीभूत असणाऱ्या भौगोलिक घटकांची भूमिका स्पष्ट करा. हा एक प्रश्न आहे. मध्ययुगातील भारतीय मंदिर शिल्प मध्ययुगामध्ये जे भारतीय मंदिर शिल्प जे आहे, तर ते या ठिकाणी त्या काळातील सामाजिक जीवनाचं प्रतिनिधित्व करतात. यावर तुम्हाला चर्चा करा. या पद्धतीची या ठिकाणी माहिती दिलेली आहे, की कशा पद्धतीने मध्ययुगातील भारतीय मंदिर शिल्प मग कोणार्कमधलं जे आपलं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं ओडिसा प्रांतामधलं, त्याच्याशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे एकूणच मध्ययुगामध्ये भारतीय मंदिर शिल्प हे त्या काळातलं सामाजिक जीवनाचं प्रतिनिधित्व कसं करतं, मग खजुराहोच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे चर्चा करावी लागेल. अगदी विजयनगर साम्राज्यामध्ये जे या ठिकाणी मीनाक्षी टेम्पल निर्माण करण्यात आलं, विरूपाक्ष मंदिर निर्माण करण्यात आलं, तर त्याच्याशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी इथं द्यायचं आणि ते कशा पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक जीवनाचं प्रतिनिधित्व करतील. आता लक्षात घ्या, आपण काय करणार आहोत आपल्या YouTube सेशनच्या माध्यमातून, आपण या प्रत्येक टॉपिकवर या ठिकाणी काय मुद्दे लिहिले गेले पाहिजेल, हे आपण इथे या ठिकाणी एक्सप्लेनेशन काही दिवसांमध्ये या ठिकाणी सुरू करणार आहे. मे बी ते पुढच्या आठवड्यापासून आपण सुरूच करणार आहोत हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे कळेल, की या प्रकारचा प्रश्न जर आला, तर कोणते मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी मांडावे लागणार आहे आणि कोणत्या मुद्द्यांशी संबंधित आपल्याला इथे या ठिकाणी लिखाण करावं लागणार आहे, हे सगळं कळेल. पुढे बघा भारतीय वारसा आणि संस्कृतीत गुप्त कालखंड बघा, गुप्त कालखंड आणि चोल काळातील मुख्य योगदानाची चर्चा करा. या पद्धतीचा प्रश्न आहे. भारतीय वारसा व संस्कृतीत गुप्त कालखंड आणि चोल काळातील मुख्य योगदानाची चर्चा करा. 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. हा प्रश्न जर आपण पाहिला 2022 चा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. पुढे जर आपण पाहिलं, बघा भारतातील पौराणिक कथा, कला आणि स्थापत्यशास्त्रामध्ये भारतातील पौराणिक कथा, कला आणि स्थापत्यशास्त्रामध्ये सिंह आणि बैलाच्या आकृत्यांच्या महत्त्वाची या ठिकाणी चर्चा करा. या पद्धतीचा हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारला. पुढे भक्ती चळवळीवर प्रश्न आहे बघा. थोडंसं वरती घेतो मी. आणखीन छान पद्धतीने तुम्हाला इथे या ठिकाणी दिसून येईल बघा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, भक्ती चळवळीशी संबंधित प्रश्न आहे बघा. काय म्हटलेलं आहे इथं? तर भक्ती साहित्याचं स्वरूप आणि त्याचे भारतीय संस्कृतीतील योगदानाचे मूल्यमापन करा.
या पद्धतीचा प्रश्न. म्हणजे भक्ती साहित्याचं स्वरूप कशा पद्धतीचं राहिलं आणि त्याचं भारतीय संस्कृतीतील योगदान काय नेमकं राहिलं, त्याचं मूल्यमापन या ठिकाणी करायचंय. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, भारतीय तत्वज्ञान आणि परंपरेनं भारतातील स्मारके आणि कलेला संकल्पना आणि आकार देण्यात महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली. संकल्पना व आकार देण्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली? तर भारतीय तत्वज्ञान आणि परंपरा जी आहे, भारतीय तत्वज्ञान व भारतीय परंपरा यांनी भारतातील स्मारके आणि कलेला संकल्पना व आकार देण्यात कशी महत्वाची भूमिका बजावली, असा प्रश्न विचारलेला आहे. पुढे जर आपण पाहिलं तर मध्ययुगीन भारतातील पर्शियन साहित्यिक स्रोत आहे बघा. है ना, पर्शियन साहित्यिक स्रोत युगाच्या भावना प्रतिबिंबित करतात, या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. मध्य काळामध्ये ज्या ठिकाणी अल मसूद या ठिकाणी आला होता. त्याचबरोबर या ठिकाणी अल बरुनी या ठिकाणी आलेला होता. त्यांनी ग्रंथ लिहिले. जियासुद्दीन बर्नीचे ग्रंथ या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मलिक इसामीनं लिहिलेले जे काही ग्रंथ आहे, तर हे जे काही ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथांनी इब्न बतुता नंतर आला बघा, मार्को पोलो या ठिकाणी आला. तर हे जे काही पर्शियन भाषेमध्ये जे काही या ठिकाणी साहित्यिक स्रोत होते, तर त्या युगाच्या भावना कशा पद्धतीनं त्या युगाच्या भावना कशा पद्धतीने प्रतिबिंबित करतात, हे तुम्हाला आहे. म्हणजेच लक्षात घ्या, या सिलेबसमध्ये साहित्य हा घटक आहे लक्षात घ्या. याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि केवळ प्राचीन भारतातील साहित्यावर नाही मध्य काळातील साहित्यावर पण विचारले जातात हे लक्षात घ्या. याचा मध्य कालखंड म्हटलं, की तुम्ही फक्त ती चळवळच करताल. परंतु पर्शियन सोर्सेस पण तुमच्या अभ्यासाचा घटक आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे बघा, रॉक कट आर्किटेक्चर आहे बघा. रॉक कट आर्किटेक्चरवर प्रश्न आलाय बघा. ठीक आहे ना. थोडंसं पुढे वरती घेतलं मी बघा. आता बघा हा प्रश्न काय आहे तो नीट समजून घ्या बघा. काय म्हटलेलं आहे, की रॉक कट आर्किटेक्चर हे आपल्या पूर्वीच्या भारतीय कला व इतिहासाच्या ज्ञानात सर्वात महत्वाच्या स्त्रोतांपैकी एक आहे. रॉक कट आर्किटेक्चर म्हणजे त्या काळामध्ये दगड कापून या ठिकाणी वास्तुकला निर्माण केली. शिलालेख, अभिलेख बनवण्यात आले. स्तंभलेख या ठिकाणी बनवण्यात आले. डोंगर पोखरून तिथे या ठिकाणी अ, अ, आपल्या कला स्थापित करण्यात आल्या. तर तिथं ते विचारलेलं की रॉकेट आर्किटेक्चर हे आपल्या पूर्वीच्या भारतीय कला व इतिहासाच्या ज्ञानात कशा पद्धतीची भर या ठिकाणी देतात? तर या प्रकारचा प्रश्न आहे. पुढे बघा जर आपण बघितलं तर पाल कालखंड आहे. पाल डायनेस्टी. ठीक आहे ना. मध्य-पूर्व काळामध्ये पाल घराणा आहे बघा. तर पाल काळ हा बौद्ध धर्माच्या विकासातील सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. ते स्पष्ट करा, त्याची गणना करा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. 2020 चा प्रश्न पाल डायनेस्टीवर बौद्ध धर्माशी संबंधित विचारलेला आहे. पुढे बघा गांधार कला केंद्र. लक्षात घ्या 2025 च्या मेन्सला जात असताना गांधार कला, मथुरा कला केंद्र व्यवस्थित पाहून घ्या. तर गांधार कलेवर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. तर गांधार कलेतील मध्य आशियाई व ग्रीको बॅक्ट्रियन घटक हे अधोरेखित करा. या पद्धतीचा प्रश्न. तर गांधार कलाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी विचारला. त्याच नंतर पुढे जर आपण पाहिलं, तर बघा भारतीय कला वारशाचे रक्षण करणं ही सध्याची गरज आहे, असं म्हटलेलं आहे. ते स्पष्ट करा. बघा पुढे भारताच्या पुनर्रचनेत चीनी आणि अरबी प्रवासांच्या लेखाजोखाचे महत्त्वाचं मूल्यांकन करा. प्राचीन काळामध्ये चीनी बौद्ध प्रवासी आले होते. त्याचबरोबर मध्य काळामध्ये अरब प्रवासी भारतात आले होते. आत्ताच नाव घेतले अल सारखा. तर त्यांनी जे अकाउंट्स लिहिले तर त्यांचं या ठिकाणी महत्त्वाचं त्यांच्या अकाउंटच्या महत्त्वाचं मूल्यांकन करायचं आपल्याला असं दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंवर प्रश्न आला बघा. बंगाल प्रांतातील चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूच्या आगमनानं भक्ती चळवळ एक उल्लेखनीय पुनर्विमुक्तता या ठिकाणी प्राप्त झाली. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढे बघा लॅटर गुप्त पिरियड जो आहे. लॅटर गुप्त पिरियडमध्ये म्हटलेलं आहे, की गुप्तांच्या नाण्याच्या कलेची उत्कर्ष पातळी अजिबात दिसून येत नाही. या मताचे समर्थन तुम्ही कसे करताल? या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आहे. तुम्हाला गुप्त पिरियडमध्ये कशा पद्धतीने नाण्यांमध्ये सोन्याची मात्रा कमी या ठिकाणी झाली. त्याचबरोबर या ठिकाणी त्यातली कला कशी कमी-कमी होत गेली ते तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचंय. म्हणजे लॅटस्ट गुप्ता पिरियड जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपण क्लोज इकॉनॉमीकडे या ठिकाणी जातो. वस्तू विनिमय पद्धत, बार्टर सिस्टम या ठिकाणी येते. सामंतशाहीचा विकास सामंतशाहीचा विकास या काळामध्ये होतो. चलन व्यवस्था कोलॅप्स या ठिकाणी होती. आपला ट्रेड पण कोलॅप्स होतो. ते सगळं इथे या ठिकाणी द्यायचं आहे. पुढे बघा, आरंभिक बौद्ध स्तूप कला, लोक आकृतिबंध व कथांचे चित्रण करताना बौद्ध आदर्शांचं यशस्वीपणे वर्णन करते. म्हणजे बौद्ध धर्माशी संबंधित कला याच्यावर पण प्रश्न आहेत बरं का. ते तुम्ही या ठिकाणी दुर्लक्षित या ठिकाणी करू नका लक्षात घ्या. बौद्ध
स्थापत्य, बौद्ध कला याच्याशी संबंधित प्रश्न आहे. पुढे बघा, विजयनगर साम्राज्य कृष्णदेवरायवर प्रश्न आहे. काय म्हटलंय विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा स्वतःच एक निपुण विद्वान नव्हता. हा एक स्वतः एक निपुण विद्वान होता. त्याचबरोबर तो विद्येचा आणि साहित्याचा उत्तम संरक्षकही होता. हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं. आता बघा, कृष्णदेवरायवर आपण पाहतो पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला जातात. अष्टदिग्गज दरबार हा कोणाचा होता? असा प्रश्न विचारला जातो. आता तुम्हाला हा कृष्णदेवराय हा कशा पद्धतीने स्वतःच या ठिकाणी विद्येचा विद्वान होता. म्हणजे आपण पाहू शकतो, अमुक्त माल्यदा परिजात फसन त्याने या ठिकाणी लिहिलं. जांबवती कल्याणम या ठिकाणी लिहिलं. याच सोबत या ठिकाणी कृष्णदेवरायचा दरबार अष्टदिग्गज दरबार होता. मग त्याच्या दरबारात कोण होते आणि कोणाकोणाला त्यांनी या ठिकाणी इथं संरक्षण दिलं, कशा पद्धतीने दिलं, तो स्वतः मल्लविद्येमध्ये या ठिकाणी पारंगत होता, बुद्धिबळपटू होता. हे सगळे मुद्दे तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे ना? तर हा पण एक प्रश्न विजयनगर साम्राज्य येणार म्हणजे येणार लक्षात घ्या. व्यवस्थित पाहून घ्या. पुढे बघा, भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृती इजिप्त, मेसोपोटेमिया आणि ग्रीक संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. कारण तिचे संस्कृती आणि परंपरा आजपर्यंत खंडित न होता जतन केल्या गेल्या. म्हणजे भारतीय संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृती याशी संबंधित तुलनात्मक इथं या ठिकाणी दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे जर आपण इथं पाहिलं, तर लक्षात घ्या, यानंतरचा प्रश्न जर आपण पाहिला, तर प्रश्न बघा, पुढे इथं बघा, सिंधू संस्कृती बघा. सिंधू संस्कृतीच्या शहरी नियोजन व संस्कृतीने सध्याच्या शहरीकरणाला किती प्रमाणात इनपुट प्रदान केलं, त्या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे इंडस व्हॅलीवर प्रश्न आहे लक्षात घ्या आणि खास करून इंडस व्हॅली मधली नगर रचना जी आहे, टाउन प्लॅनिंग जे आहे, अर्बनायझेशन जे आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्या काळातील वास्तुकला 2025 ला प्रश्न आला आणि हा 27व्या क्रमांकाचा 2014 ला आहे. म्हणजे 14 ला विचारला आणि 2025 ला विचारलेला आहे. एकाच घटकावर प्रश्न आला, ते म्हणजे इंडस व्हॅली मधली नगर रचना. ठीक आहे ना? तो व्यवस्थित त्या ठिकाणी पहा आणि पुढे बघा, गांधार शिल्पावर प्रश्न आला. गांधार शिल्प ग्रीक लोकांइतकंच रोमन लोकांचं पण होतं. बरं का 2013 चा राज्यसभेचा पूर्व परीक्षेचा पेपर जर काढला 13 का 14 चा, तुम्हाला विचारलं गेलं, की गांधार कला केंद्रामध्ये कोणत्या 2 कलांचा संगम आहे? मग त्याच्यामध्ये युनानी आणि रोमन असा तो आपण पाहिला होता बघा पी-वाय-क्यू मध्ये. प्रिलिम्सला विचारला होता. तो आता मेन्सला अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायची ताकद या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे. तो लिहायला पाहिजे. ठीक आहे ना? तर असा एक महत्त्वाचा घटक या पद्धतीचा थोडासा तयार करून ठेवा. पुढे बघा तक्षशिला विद्यापीठ आहे. तक्षशिला विद्यापीठाशी संबंधित प्रश्न आहे. सुफी संत आणि मध्ययुगीन गूढ धार्मिक संत यांच्याशी संबंधित प्रश्न आहे. प्रश्न बघा नीट. सुफी संतांवर. म्हणून मी म्हटलो तुम्हाला, भक्ती चळवळ करत असताना केवळ महाराष्ट्रातील भक्ती करायची नाहीये. भारतातील प्राचीन मात्र सुफी पण आपल्याला करणं गरजेचं आहे. सुफीमध्ये असणारे विविध संप्रदाय, त्यांचं महत्त्वाचं योगदान, त्यांची भूमिका काय होती, ते आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे ना? त्याचबरोबर पुढे आपल्याला पाहायला भेटेल बघा, दक्षिण भारताशी संबंधित राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून फारसे उपयुक्त नसले तरी संगम साहित्य आहे बघा, हे ना? संगम लिटरेचर जे आहे, तर त्या संगम लिटरेचरवर या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. संगम लिटरेचर आपल्याला माहिती असेल, की दक्षिण भारतामध्ये चेर, चोल, पांड्य यांचं या ठिकाणी राज्य होतं मौर्याच्या काळाला समकालीन. मग त्या काळामध्ये संगम साहित्य जे आहे, तर त्या संगम साहित्यामधलं काय इम्पोर्टंट आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे इथं म्हटलेलं आहे, संगम साहित्यात त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती विलक्षण जिवंतपणे चित्रित केली आहे संगम साहित्यामध्ये. ते आपल्याला पाहायचं, इथं या ठिकाणी द्यायचंय. मग तुम्ही या ठिकाणी इथं त्या काळामध्ये या ठिकाणी अ, तिथले जे साहित्य आहे शिल्पनिकारम, मणिमैखिली, जीवक चिंतामणी या प्रकारचे जे आहे साहित्य, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं तिथली सामाजिक आणि आर्थिक चित्रण या ठिकाणी मांडलेलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. पूर्वीच्या भारतीय शिलालेखांमध्ये नोंदवल्याप्रमाणे तांडव नृत्य बघा, तांडव नृत्याची चर्चा तुम्हाला करायची. तांडव नृत्याशी संबंधित या ठिकाणी नटराजांची मूर्ती ही चोलांच्या काळामध्ये निर्माण झाली. मग त्याशी संबंधित तुम्हाला चर्चा करायला सांगितलंय. परत आलं बघा चोल वास्तुकला आणि मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीत उच्च जलचिन्ह या ठिकाणी दर्शवतं. या प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे चोलांशी संबंधित सातत्यानं दक्षिण भारतातील कलेशी संबंधित प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. तर ते आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी करावे लागणार आहे. दक्षिण भारतातील या पद्धतीचं या ठिकाणी आर्किटेक्चर. ठीक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, या पद्धतीचे हे महत्त्वाचे घटक हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत. म्हणजे बघा हे 33 प्रश्न आहेत. आर्ट अँड कल्चर आणि भक्ती चळवळीचे हे 33 प्रश्न आहेत लक्षात घ्या. हे 33 प्रश्नाशी संबंधित या ठिकाणी मुद्दे हे तुमच्याकडे आजच्या घडीला रेडी असणं गरजेचं आहे आणि मग त्याची रिव्हिजन आणि मग त्याचं
लिखाण हे तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. ते 33 प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित करून गेला, तरी तुम्हाला या ठिकाणी यातनं 3 प्रश्न येतील आणि ते 3 प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहू शकता हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. मी म्हणणार नाही याची कॉपी पेस्ट होईल. परंतु या ठिकाणी याच्याशी संबंधित मिळते-जुळते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या. आजच्या सेशनमध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं कला, स्थापत्य, साहित्य आणि भक्ती चळवळ यामध्ये कोणकोणते घटक आहे आणि कोणकोणते मुद्दे या ठिकाणी आहे, बस त्याच्या संदर्भातच मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्या. जर या सगळ्या घटकांची तुम्हाला एकत्रित माहिती जर कुठे पाहिजेल असेल, त्याचबरोबर हे 33च्या 33 प्रश्न ते या ठिकाणी सॉल्व्ह करून त्याची उत्तरं या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजेल असतील आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा सगळा कंटेंट रेडीमेड या ठिकाणी हवा असेल, तर येस माझी बॅच आहे. इथे या ठिकाणी इतिहास GS1 ची बॅच आहे. आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे, ते त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये असणारी ही जी बॅच आहे, ती तुम्हाला या ठिकाणी जॉइन करावी लागेल. लक्षात घ्या, या बॅचमध्ये या ठिकाणी सगळं डिटेलमध्ये आपण हे सगळं आर्ट एंड कल्चर आणि पूर्ण GS1चा सगळंच घटक आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे. विथ नोट्स आहे आणि आता आपण हे 33 प्रश्न फक्त आर्ट एंड कल्चर भक्ती चळवळीचेच नव्हे, तर या ठिकाणी GS1चे सगळेच घटक, सगळेच प्रश्न म्हणजे किती प्रश्न आहेत? एकूण 92 प्रश्न आहेत. ठीक आहे ना. 2013 पासून ते 2025 पर्यंत एकूण 92 प्रश्न या ठिकाणी आहे. तर ते 92च्या 92 प्रश्न त्याचे उत्तरं विथ एक्सप्लेनेशन PDF हे तुम्हाला इथे या ठिकाणी आपल्या या बॅचमध्ये उपलब्ध करून देत आहे मी. हे लक्षात असू द्या. ज्या कोणा विद्यार्थ्यांना 2026 ची बॅच जॉइन करायची आहे, ते पण या पद्धतीची 26 ची तयारी इथे या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, या पद्धतीनं आपण आजच्या या घटकामध्ये बस हा एक टॉपिक या ठिकाणी डिस्कस केला. तो म्हणजे कला, साहित्य आणि स्थापत्य आणि मध्यकाळातील भक्ती चळवळ. हा सिलेबस समजून घेतला, त्यातले सब टॉपिक आपण पाहिले आणि UPSCनं या संदर्भात काय प्रश्न विचारले, या घटकावर 33 प्रश्न आहे लक्षात घ्या. या घटकाचं वेटेज आपल्या GS1च्या इतिहास या घटकातील सिलेबसमध्ये 35% आहे हे लक्षात घ्या. 3 प्रश्न हमखास या टॉपिकवर विचारले जातात म्हणजे जातातच. मित्रांनो, आजचं सेशन हे तुम्हाला कसं वाटलं त्याचा अभिप्राय जरूर या ठिकाणी द्या. चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर तो सबस्क्राईब या ठिकाणी करा. आपल्या लेक्चरला लाईक देखील करा आणि ज्या पण विद्यार्थ्यांना आपली हिस्ट्री GS1 ची बॅच जॉइन करायची आहे, ऑनलाईन बॅच त्यांना जॉइन करायची आहे, ते या ठिकाणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनमधनं ते जॉइन करू शकता. पुण्यामध्ये जे कोणी विद्यार्थी आहेत, त्यांना जर आपली ऑफलाईन बॅच या ठिकाणी जॉइन करायची असेल, तर ती सुरू झालेली आहे 4 डिसेंबर पासून. तर लक्षात घ्या, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम टिळक रोड इथं ती या ठिकाणी बॅच आपली ऑफलाईन या ठिकाणी सुरू आहे. तिथं पण तुम्ही या ठिकाणी बॅच ऑफलाईन जॉइन करू शकता. 25 साठी, 26 साठी, 27 साठी पण या ठिकाणी जॉइन करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आता आपण. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला मॉडर्न इंडियाचं डिकोडिंग करून देईल आणि अशाच प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीचे दिलेले आहेत, ते मी तुम्हाला इथे या ठिकाणी समजावून सांगणार. तर थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रात. धन्यवाद. थँक यू.